काय सांगाल? खरातांचं प्रकरण समोर आलेलं आहे, राज्यभर हा विषय गाजतोय. कॅप्टन खरात या विकृत मानसिकतेच्या व्यक्तीचे अनेक व्हिडिओज आणि फोटोज आपण सोशल मीडिया तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आपण बघतोय. खरं या विकृत मानसिकतेच्या माणसासोबतचे ज्या लोकांचे व्हिडिओज आणि फोटोजही बाहेर आलेले आहेत, ह्या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी होणं अपेक्षित आहे. माझी या निमित्ताने मी मुख्यमंत्री महोदयांचे देखील अभिनंदन आणि आभार व्यक्त करेल की त्यांनी ह्या प्रकरणामध्ये स्वतःहून लक्ष घालून त्यांचा ह्या प्रकरणाचा सगळा पर्दाफाश करण्यासाठी त्यांनी त्यांच्या यंत्रणेला कामाला लावलं आणि आज हे प्रकरण बाहेर आलेलं आहे. पण फक्त एवढ्यावर होणार नाही, तर आज ज्यांचे धागेदोरे ह्या सगळ्या प्रकरणाशी आपल्याला दिसत आहेत, ह्या सगळ्यांची देखील चौकशी होणं गरजेची आहे की ह्या काही लोकांचं पाठबळ आहे का खरातांना, आणि त्याच पाठबळामुळे हे एवढे प्रकरण झालेत का, किंवा एवढ्या महिलांवरती अत्याचार झाल्यावर पण त्या महिलांच्या तक्रारी का बाहेर आलेल्या नाहीयेत. इथे कुठलं तरी पाठबळ असल्याशिवाय हे शक्य नाही. तर नक्कीच माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की या सगळ्या प्रकरणाची त्यांच्याशी असलेल्या कनेक्टेड असलेल्या लोकांची देखील सखोल चौकशी होणं गरजेची आहे. रुपाली चाकणकरांचं नाव पुढे आलेलं आहे, राजीनामा त्यांनी दिलेला आहे. कालाय तस्मय नमा एवढं मी नक्कीच त्यांच्यासाठी म्हणेल, कारण वैष्णवी हगवणे प्रकरण असेल किंवा डॉक्टर संपदा मुंडे प्रकरण असेल, अशा अनेक महिलांच्या तक्रारीमध्ये जे त्यांनी त्यांच्या निपक्षपाती चौकशी करणं गरजेची असताना त्यांनी पीडितेची बाजू न घेता काही राजकीय लोकांना पाठीशी घालण्याचं जे काम किंवा जे दुष्कर्म त्यांच्या माध्यमातून घडलं होतं आणि त्याची त्यांना आजही ह्या बाबतीमध्ये परतफेड मिळते असंच मी त्यांना म्हणेल. कारण शेवटी आपण ज्या पदावर बसतो, ज्या संविधानिक पदावर बसतो, तेव्हा आपल्याला समोरच्याला न्याय देणं अपेक्षित असतं. पण ते न्याय न देता कुणाला तरी वाचवायचं आणि त्या पीडित महिलांवरती जो अन्याय झाला, तो अन्याय शेवटी आज त्यांच्या या राजीनाम्याला मला असं वाटतं की त्याला त्यांनी जबाबदार झालंय. काही लोकांचे ज्या भोंदू बाबा आहेत किंवा अशा विकृत मानसिकतेच्या लोकांबरोबरचे जे संबंध आपल्याला आज बघायला मिळत आहेत, मला नक्कीच असं वाटतं की अशा लोकांनी, जेव्हा आपण समाजामध्ये काम करत असतो, तर राजकीय लोक ही इतर सगळ्या समाजातल्या लोकांमध्ये आदर्श म्हणून आपण त्यांच्या समोर असतो. आपण वागणुकीमध्ये असं आपले वागणूक असायला हवी की आपल्याकडनं लोकांनी शिकायला हवं, आपल्याकडनं लोकांनी काय संस्कार घेतले गेले पाहिजेत हे राजकीय लोकांनी विचार केला पाहिजे. आणि असं जर कुठल्या विकृत मानसिकतेच्या लोकांचे तुम्ही पाय धुणार असाल, त्यांच्याबरोबर तुम्ही तुमचे फोटोज असतील, त्यांच्यासाठी छत्र्या धरणार असाल, तर मला असं वाटतं हे योग्य नाही. ह्याच्यामुळे राजकीय लोकांच्या बाबतीतल्या लोकांच्या भावना ह्या योग्य राहणार नाहीत आणि यासाठी सगळ्यांनी एकमेकांना सांभाळलं पाहिजे, आपल्या वागणुकीमध्ये बदल आणला पाहिजे.